हॅलो हॅलो हॅलो. हा आता खऱ्या अर्थानं निश्चित बारीला मिळतो माझ्या येणार आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि 15 मिनिटात धुमकुवांच्या डोक्यावर मानावर पाय देऊन मी रात्रीची गाडी पकडून गावाला जाणार. आणि म्हणून बघा आता थोडासा मला आवाज वाढवा बॉलिंगचा. हा हॅलो हॅलो. हा बघा मग करू ना सुरुवात. हा म्हणून माकड काय म्हणतो. माकड काय म्हणतो. माझी लाल आता ती घासून घासून का त्याला माहिती आहे कुठे. म्हणून सांगतोय बुवा. म्हणून सांगतोय जग गेलाय चंद्रावर. बघा जग कुठे गेलाय. तुम्ही राहिलो ढाकमुलीच्या डोंगरावर गुरुला. कारण बुवा तुम्हाला आजही सांगतो 1 तास गोवणी 1 तासची गोवणी बारी केली. विषय एकच गोवणचा विषय एकच. पेन स्वतःचा नाही, वही स्वतःची नाही, लेखणी स्वतःची नाही, शाई स्वतःची नाही. म्हणतोय बुवा भले राजेश बुवा अजून शिकतोय शक्ती तुझ्या. भले लेखणी राजेश बुवा अजून करत नाही मी मान्य करतो. पण कुणाची मुसली आणत वेळी वाकडी आहे माझी. मी स्वतः माझ्या बाबाच्या सल्ल्यानं त्यांच्या आशीर्वादानं आजही लेखणी वेळी वाकडी आमची आम्हाला. पण ह्याचा विचार करा 1 तास आणि मेलो बुवा होणार. पांढऱ्या शाहीचा पेन कोणाचा आहे हो. ते बोललंय ते मगाशी बोललंय. म्हणतात पेना शाही पांढरी आहे ना. आता तुमच्या कशी ठेवा. आम्हाला कशाला दाखवतं. बरोबर आहे ना. पण अभिमान आहे बुवा. अभिमान आहे. आजचा 5वा कार्यक्रम अजून 2 बाकी आहे. पण एकच विषय लेखणी येत नाही, हाम येत नाही आणि ताव येत नाही. तरी पण माझा रसिक राजा राजेश बुवाच्या बारे हाऊसफुल करतो. याचा मला अभिमान आहे. बस बाकी ह्या सरड्याची उडी कुपनापर्यंतच. त्याच्या पलीकडे हे उड्या मारू शकत नाही. आणि म्हणून बुवा तुम्हाला बरंच काही काय बोलायचं होतं पण वेळ पण कमी आहे. राजेश बुवानं काय बारी केले माझ्या समाजाला आवडले बुवा. तुम्ही आपलं येऊन किती पण बोला आहे ना. साड्या 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 काय म्हटलं साड्या साड्या साड्या. माझा मी म्हणतो ऐका हे काय म्हटलं. माझ्या गवळणी साड्या साड्या. माझा मी म्हणतो फेट वाल्या 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 वा. असा कारतूस टाकेल तुमच्यावर. पण मी काय खरं सांगतो तुम्हाला शक्ती तुला कधी की तुला आज खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती चाललाय गोवा. आणि त्याचा मान आणि सन्मान ठेवून गोवा वारी करताय. म्हणून बघा बरं काय म्हटलं गोवा कशी पैसा आलं. आणि म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे. श्री गंगाराम हरावडे सरपंच गाव तामोण दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. कुमार किरण मंगार दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. माऊली कृपा फर्निचर माऊली कृपा सप्लायर्स प्रतीकदादा देवगणकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अमोलदादा हरावडे माऊली कृपा ट्रान्सपोर्ट हरावडे बंधू दादांच्या माध्यमातून. तसेच मित्रांनो या कोकणातील एक सुप्रसिद्ध असं नमन ज्या नमनानं संपूर्ण कोकणला वेळ लावलेला आहे असे हौशी नमन नाट्य मंडळ गोळवली या माझ्या नमन मंडळाच्या कलाकारांकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मोजरा करतो बघा. आणि म्हणून हो बघशी काय म्हणाले हो काय थोडक्यात ह्यांच्या हाताकडे एका मोकळ्यातच उडवतो कशी काय का हो काय बघ कशी म्हणालं. आता म्हणतात नवरा म्हणतात भेटवाला आहे. आता नवरीला म्हणतात काय म्हणतात पदर आणि त्याच्यात काय टोपी. तुमची उसली टोपी मी घालू. मला का टोपी घालता येत नाही. मी पण घालत पण बुवा शाहिराच्या डोक्यावरती ज्या दिवशी टोपी येते त्यावेळेस तो शाहीर या समाजाचा या कलेचा काहीतरी देणेकरी लागतो. आणि त्या योग्यतेचा त्या पात्रतेचा अजून हा राजेश बुवा झालाच नाही. म्हणून बुवा डोक्यावर टोपी घालत नाही. नाहीतर ज्या दिवशी डोक्यावर टोपी घालत त्या दिवशी तुम्हाला डोक्यावरचा फेटा काही उतरवायला लागेल बुवा. म्हणून सांगतोय फेटा घालत आता ऐका. हा म्हणून सांगतो एका बोकड्यात जास्त हे करणार नाही आहे ना. ते आपली खाली फुगा आला त्याला. मी म्हटलं झाला आता चड्डी पिवळी झाली बुवांची. एवढं कशाला
कशाला एवढा चांगला साऊंड टाकणार, काय गरज, काय गरज. पण त्यांनी माझं कौतुक पण केलंय बुवा, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद, थँक्यू सो मच. माझं कौतुक त्यांनी केलं. नाही का पहिला विषय ते काय म्हणालं की म्हणतात नवरा म्हणतात फेटावाला आहे, मग बायकोला म्हणतात पदर घाला. आता फेटावाल्या नवऱ्यासाठी विषय कसा बायको नाही बघा म्हणून म्हणतात अहो नटीला हा नवरा झाला कावरा बावरा. एवढं बावरलं पानं खाकारतात, असं काय करू कसं काय करू इकडं काय करू म्हणून म्हणतो ऐका. अरे नटला हा नवरा झाला कावरा बावरा, करता तयारी लग्नाची, विसरला करता तयारी लग्नाची. नवरा रुसला, बायकोचा नवरा रुसला, काय म्हणतो मला फेटाच हवा म्हणून म्हणतोय करता तयारी लग्नाची. वाढली मी जास्त या साल्याची, बघा वाढली मी जास्त या साल्याची, बघा या फेटवाल्याची. 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 थोडक्यात तुम्हाला बाहेर येतोय, कारण मित्रांनो आम्हाला पण लांबचे लोक या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांना पण वेळेत त्यांच्या घरी पोहोचायचंय. म्हणून बघा म्हणजे अक्षता पडल्या पण नाही, नवरी पाटा उभी राहिली पण नाही, आणि नवरा आमचा म्हणतोय घटस्फोट म्हणतात. घटस्फोट मार वाल्यास गावलास असला नवरा होता ना, तर नवरी उभी पण नाही, नवरी आली पण नाही, भटशी पण उभा नाही, हा म्हणतो घटस्फोट. म्हणून त्या फेट्याखाली एक डोकं नावाचा अवयव आहे, त्याच्यात एवढासा अख्खं माणसाचं शरीर त्याच्यावर चालतं, तो आपला मेंदू. पण ह्यांचा मेंदू डोक्यात नाही, खाली गुडघ्यात आहे. कोण आम्ही कधीपासून सांगतोय अरे तुम्ही नामवंतच आहात, तुमचा आवाज पहाडीचा आहे, पण मोजून मापून आणि तोलून बुवा बोला. राजेश बुवा जरी तुमच्यापेक्षा वयाने लहान असता तरी आज कले माझ्या रसिक राजानं राजेश बुवाला कुठेतरी थोडीफार पसंती दिलेली. आणि म्हणून मित्रांनो बघा जास्त काय बोलत नाही. तर ते म्हणाले मगाशी मला ज्या दिवशी मी स्वतः गायली आहे 1001 रुपयाचं बक्षीस लावणार आहे, ते मला बुवा आजचा शब्द लिहून ठेवा, 1000 रुपये ना पुढच्या वर्षी 5000 घेऊन या म्हणून सांगतो. पुढचा विषय ऐका. शाहिराणी माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बघा म्हणजे काय स्वतःला पण खात्री नाही, जे प्रश्नाचं उत्तर देत आहेत त्यांची त्यांना पण खात्री नाही मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणून ते म्हणतात 1 वर 1 फ्री आहे ना, 1+1 गोवा. दोन्ही पण चुकलं, भावटीला लागलं, दोन्ही पण उत्तर चुकली तुमची गोवा. आणि म्हणून ऐका शाहिरांचा विषय गोवा जो वाचनातून एक भाग विषयाचा घेतलेला आहे तो या ठिकाणी घेऊन आलोय. निश्चित 15 माऊली समोर बसलेले आहेत आणि बाबू रंगणे घराण्याची खासियत आहे. विषयाचं उत्तर देतोय. शाहिरांचा विषय असा आहे, जो गोवांचा विषय आहे कुठं गेला बाबा आला. रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. शाहीर माझ्या वाचनातून जो एक विषयाचा भाग घेतलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका मित्रांनो. गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस 12 महिन्याचे होतात, जेव्हा त्यांना 12वा महिना लागतो त्यावेळेस एके दिवशी पार्वती माता त्यांच्या पायात सुवर्णाची चाळ बांधते. ते चाळ बांधल्यानंतर गणपती बाप्पा उभं राहू लागतात आणि उभं राहिल्यानंतर ते नाचू लागतात. तसेच हे पाहून भगवान शंकरांनाही म्हणजे त्यांच्या वडिलांना भगवान शंकरांना त्या गोष्टीचा मोह आवरला नाही, म्हणून भगवान शिवशंकराची पण तो फेर धरून नाचण्याची इच्छा झाली. आणि भगवान शिवशंकरांसोबत इतर शत्रू, इतर पक्ष, किन्नर असे बरेचसे मंडळी गणेशाभोवती फेर घेऊन नाचू लागले. बराच वेळ नृत्य केल्यावर पार्वतीने गणेशाला
उचलून आपल्या मांडीवरती आडवं झोपवलं आणि झोपवलं असताना गणपती बाप्पाचं वजन तिला थोडंसं वाढलेलं दिसलं आणि म्हणून गणपती बाप्पा इतका जड होतो की तेव्हा तिने त्यास विचारले असता आपला एक पाय झाडी गणपती बाप्पा उठले आणि त्या पायाच्या चाळातून व्यमासूर नावाचा एक दैत्य हा बाहेर निघाला. म्हणजे त्या डोंगरामध्ये त्या व्यमासूर नावाच्या दैत्याचा वास होता आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यावेळेस तो पाय झटकतो त्यावेळेस व्यमासूर हा आकाशामध्ये उडतो, मुक्त होऊन जातो आणि त्यावेळेस गणपती बाप्पाला व्यमासूर सांगतो की बाप्पा मला असं वरदान दे, आज मी मुक्त झालोय पण मला असं वरदान दे की सदोदिन तुझ्या पायातल्या चाळामध्ये माझा वास राहील. हे बुवा माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. आणि म्हणून चला पुढं जास्त वेळ नाही घ्यायचा. पण ऐका त्यांना बोलायला आज काहीच नाही भेटलं, ते फक्त माझ्या लेखणीवरच येत होतं. म्हणतात ह्यांच्याशी काय मला गेलं नाही का, बाऱ्या कशाला मला घेतली माझ्यासोबत. ओवाशी जर तुम्हाला काही घेणं नाही तर बारी कशाला घेता मग राजेश भाऊ कधी गाणी लिहायला शिकल तेव्हा बारी करायला माझ्यासोबत उभं राहावं. आणि म्हणून पुढचा विषय भुवनची गवळ. हा गवळ भुवनची सुंदर विषय होता. आताचा गाणं ट्रेंडिंगला आहे तो विषय भुवनी गायला. हा आणि भुवनची गवळ होती. जशी जानकी झाली त्या प्रभू रामाची तशी का नाही राधा घनश्यामाची. आहे की नाही या गोकुळात अशी त्यांची या ठिकाणी गवळ होती. आणि ऐका विषयाच्या तुमच्या गवळीला कटी बघा. अरवचन घेऊन साधा तू बेईमान फसवलं तू राधेला घनश्याम अरवचन घेऊन साधा तू बेईमान फसवलं तू राधेला घनश्याम आहे मला जाणर तू माझा प्राण फिरले मी काना शोधत तुला चारी धाम. हे बुवा तुमच्या गवळीचं उत्तर आहे. आता बुवा पुढचा एक विषय एका मोकड्यात येतोय. बरं बुवा ऐका, एक मगाशी तुमच्या तोंडातून शब्द गेलाय, युट्यूब वाल्यांचे कॅमेरे समोर लागलेले आहे. तुम्ही मगाशी काय म्हणला साल्या साल्या आणि डायरेक्ट बुवा तुम्ही एक शब्द वापरला. हे तुमच्यासारख्या शाहिराला पेटा घालताव ना, कलेचा मान ठेवताव ना, मग तो शब्द काय बोललात ना बुवा त्याचं घरी गेल्यानंतर एकदा आत्मपरीक्षण करा. मी तोंडच बोललो मित्रांनो. मी करून पण दाखवत होतो तोंड. आता ते म्हणतात टिंब टिंब. आता तुमचा तुम्हीच दाखवला लोकांना. ऐका पुढचा विषय बघा. सची इंद्राची पत्नी सची ज्या वेळेस इंद्र अहिलीला भोग देऊन आला, सची आपल्या नवऱ्याला काय म्हणते एवढाच विषय बघा एका मोकड्यात. ऐका. अरे नाकामाचा तू हा मर्द. बघा नाकामाचा तू हा मर्द तुझं झालंय सार अर्ध तुला शब्दात पेचीन. बघा अरे तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. या कामाचा तू हा मर्द तुझं झालंय सार अर्ध तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. तुला शब्दात पेचीन ठरवला नालायक सचिन. अजून किती 5 मिनिटात मोजून मित्रांनो बारी या ठिकाणी संपवतोय. एक मगाशी विषय राहून गेलाय तो विषय माझ्या या नृत्य संचामधला एक हौशी कलाकार या मंडळाचा या नृत्य संचाचा एक खंबीर आधार अगदी अचानक कुणालाही त्याची कल्पना नसताना देवाघरी गेला. आणि म्हणून
त्या माझ्या भावासाठी, रुपेश भावासाठी ही 2 शब्दाची श्रद्धांजली वाहतोय. या ठिकाणी फरमाईश आहे की एका मोकळ्यात होतोय हे बारी मित्रांनो संपवतो. ऐका काय म्हणायचं आहे. कुठे असेल त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरची प्रार्थना करतो. मध्ये म्हणायचं आहे, तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते, अरे तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते, तुझ्या आठवणीने कंठ दाटे, अरे पप्पू तुझी आठवण येते, हो 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 रुपेश तुझी आठवण येते, होता तामोड शाखेचा हौशी कलाकार, स्वप्न तुझे ते सारे राहिल अधूर, होती वाणी तुझी रे भावा प्रेमळ मधुर, लागली तुझ्या गुणांची आम्हाहूर हूर, मित्र परिवार तुझा साला पोरका नाही होणे कलाकार, तुझ्या सारखा गीत गाताना अश्रू नैनी वाहते, पप्पू तुझी आठवण येते, हो हो रुपेश तुझी आठवण येते, हो हो पप्पू तुझी आठवण येते, हो हो रुपेश तुझी आठवण येते, तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते, तोडून गेला तू भावा जीवा भावाचे नाते, तुझ्या आठवणीने कंठ दाटे, पप्पू तुझी आठवण होते, पप्पू तुझी आठवण येते, पप्पू तुझी आठवण येते, हो हो पप्पू तुझी आठवण येते. आणि म्हणून मित्रांनो एक अजून फरमाईश आलेली आहे ती एका मुद्द्यामध्ये घेतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय, कारण वेळ पण जास्त झालेला आहे. सर्वांना अगदी प्रत्येकाच्या घरापर्यंत सुखरूपणे जायचंय आणि म्हणून या श्रद्धांजली गीतासाठी मित्र तुझा संच. बघा मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज ही माझी शाखा अशी अघटित घटना घडल्यामुळे नसणार नव्हती, पण आज आमच्या पप्पूसाठी त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्याची इच्छा म्हणून आज या रंगमंचावरती ही शाखा नाचलेली आहे. आणि म्हणून त्याचा शब्द आहे, मी जरी निघून गेलो असेल तरी माझा नाच बंद करायचा तो सदोदित आमच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून या गीतासाठी रुपेश उर्फ रमेश मंगाल यांच्या स्मरणार्थ आमच्या अभिषेक दादा हरावडे यांच्याकडून
501 रुपयाचं पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे जय बेताल नृत्य कलापथक तामोंड बेताळवाडी आणि युवा मंच तामोंड बेताळवाडी युवा शास्त्रीय नृत्य कलाकार स्वर्गवासी रुपेश दादा बंगाल यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून एक मगाशी फरमाईश केलेली आहे. आज मित्रांनो पहिल्यांदा माझ्या भावाची माझी भेट झालेली आहे. सुंदर दादा सावंत लागलाय आणि निश्चित तुमचा वरद हस्त अगदी सर्व कलाकारांवरती या साखळीतल्या या कलगीतुल्यातल्या सर्व कलाकारांवरती तुमचा वरद हस्त राहू दे म्हणून म्हणायचं आहे का? म्हणून म्हणायचं आहे जो सावंत वाजतो आमच्या आकाश दादाचा, या आकाश दादाच्या सावंतसाठी एक या ठिकाणी गाणं गातोय म्हणून म्हणायचं आहे का? त्या चिपळूण तालुक्यातील हो त्या चिपळूण तालुक्यातील आहे वहाळ गावाचा, त्या चिपळूण तालुक्यातील आहे वहाळ गावाचा आहे सावंत एक नंबर. बघा हो आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा, आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा, आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा, आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा. आहे वहाळ गावाचा, चिपळूण तालुक्यातील आहे वहाळ गावाचा, आहे सावंत एक नंबर माझ्या आकाश दादाचा, आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा, आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा, आहे सावंत एक नंबर आमच्या आकाश दादाचा. शेवटची एकामुखे एक रमेश जे मित्रांनो परवा शाहीराने देखील कोकणाचा एक सुंदर विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. परवाच्या बारीमध्ये मित्रांनो एक विषय मी कोकणावरती गायला होता आणि त्या विषयाला आपण सर्वांनी अगदी उदंड प्रेम दिलं आणि म्हणून फरमाईश आलेला आहे माझा भाऊ चंदन दर्डे आणि मी फरमाईश घेतोय म्हणायचं आहे काय बघा. कोकणावरचा विषय परवा गायलेला आपण सर्वांनी त्या गाण्याला अगदी उदंड प्रतिसाद दिला म्हणून म्हणायचंय. हो पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर, हो साक्ष देतो या समिंदर, अहो साक्ष देतो या समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, हो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, अहो कोकण एक नंबर, त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, अहो कोकण एक नंबर. देवादिकांचं माहेर घर
माझ्या कोकणाची शान आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो 9 तालुके आहेत आणि या 9 तालुक्याच्या सौंदर्यानं माझा कोकण आज अख्ख्या जगामध्ये भारी आहे म्हणून म्हणायचंय रत्नागिरी ही आहे नवरत्नाची बाग कोकणाची माझा मांडली शान कोकणाची माझा मांडली शान कोकणाची माझा मांडली शान खेळला कोणी म्हणते गड चुकून मागल संगमेश्वर खेळला कोणी म्हणते गड चुकून मागल संगमेश्वर रत्नागिरीला जरा नपुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर 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 महासह्याद्रीचे डोंगर देवादिकांच्या मागे घर महासह्याद्रीचे डोंगर देवादिकांच्या मागे घर साक्षात डोळ्याचा भिंगारा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर मोठ्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर आणि म्हणून मित्रांनो अगदी सर्वजण आपण वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या त्या सर्वांचे आभार मानतो.